अक्कलकोटचे महात्म्य, जिथे आजही स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. नमस्कार आणि ग्रंथसार मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ज्या ज्या ठिकाणी पडेल पाऊल तिथे तिथे मी उभा असे वचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या वास्तव्याने ज्या भूमीला पावन केले ते तीर्थक्षेत्र म्हणजे अक्कलकोट. पण अक्कलकोटला दक्षेसूर किंवा प्रति पंढरपूर का म्हणतात? तिथल्या वटवृक्षाचे आणि पादुकांचे काय महत्त्व आहे? आणि स्वामींनी अक्कलकोटचीच निवड का केली? आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे अलौकिक महात्म्य. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे. अक्कलकोटचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. स्वामी समर्थ महाराज 1856 मध्ये पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले आणि त्यांनी तब्बल 22 वर्षे येथे वास्तव्य केले. त्यांच्या वास्तव्यामुळे हे साधे गाव एका जागतिक भक्ती केंद्रात रूपांतरित झाले. अक्कलकोट ही केवळ एक जागा नसून ती लाखो भक्तांच्या श्रद्धेचे आणि शक्तीचे केंद्र आहे. स्वामींचे वास्तव्य आणि वटवृक्ष. अक्कलकोटच्या महात्म्यात सर्वात महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. याच वटवृक्षाखाली स्वामी तासनतास बसून भक्तांना मार्गदर्शन करत असत. असे मानले जाते की हा वटवृक्ष आजही स्वामींच्या शक्तीचा साक्षीदार आहे. या वृक्षाच्या सावलीत बसल्यावर मनाला जी शांती मिळते ती शब्दांत सांगणे कठीण आहे. स्वामींनी स्वतः या वृक्षाला आशीर्वाद दिला होता. म्हणूनच आजही हजारो भक्त या वृक्षाला प्रदक्षिणा घालून आपल्या मनोकामना पूर्ण करतात. पवित्र स्थाने आणि दर्शनाचे महत्त्व. समाधीमठ. जिथे स्वामींनी महासमाधी घेतली ते ठिकाण म्हणजे समाधीमठ. इथे स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतल्यावर स्वामी प्रत्यक्ष समोर असल्याची प्रचिती येते. चोळप्पांचा वाडा. स्वामींनी आपला सुरुवातीचा काळ चोळप्पांच्या वाड्यात घालवला होता. इथे आजही स्वामींच्या अनेक वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. राजवाडा. अक्कलकोटच्या राजांवर स्वामींची विशेष कृपा होती. राजवाड्यातील शस्त्रागार आणि स्वामींचा रथ पाहण्यासारखा आहे. अक्कलकोटची वारी आणि भक्तांचे अनुभव. अक्कलकोटला येणारा प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही. स्वामींचे ते अजरामर वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याची प्रचिती अक्कलकोटच्या कणाकणात येते. इथे येणारा भक्त आपली सर्व दुःखे विसरून स्वामींच्या नामात तल्लीन होतो. गुरुवारी आणि पुण्यतिथीच्या काळात अक्कलकोटमध्ये भक्तीचा जनसागर उसळतो, जे तिथल्या महात्म्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. अक्कलकोटचे महात्म्य हे केवळ तिथल्या मंदिरांपुरते मर्यादित नाही, तर ते स्वामींच्या निराकार शक्तीशी जोडलेले आहे. स्वामींनी अक्कलकोट सोडलेले नाही, ते आजही तिथे सूक्ष्म रूपाने वास करतात आणि आपल्या भक्तांच्या हाकेला ओ देतात. मित्रांनो, अक्कलकोटची वारी म्हणजे केवळ एक प्रवास नसून ती आत्मिक शांतीची ओढ आहे. तुम्ही कधी अक्कलकोटला गेला आहात का? तुम्हाला तिथला कोणता अनुभव सर्वात जास्त भावला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ग्रंथसार मराठीला सबस्क्राईब करून अशाच आध्यात्मिक कथांचे सोबती व्हा. श्री स्वामी समर्थ.